नमस्कार मैत्रिणींनो, सखींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये। आज आपण काय करणार आहे? छान आहे का बघा, किती सुंदर अशी शेपूची भाजी। मस्त आषाढ आणि श्रावण म्हणलं की भाज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आवक राहते बघा। खूप सुंदर हे काय केलेले आहेत, मी 2 शेपूच्या पेंड्या आणलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये काय लागणार आहे? आज आपण काय करणार आहे तयार? शेपूचे फळं तयार करणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, ओवा घेतलाय मी इथं। आता याच्यामध्ये ओवा आपण घेतलेला आहे, एक ते 1.5 चमचा आपण ओवा वापरणार आहे। हे काय केलेलं आहे? मूग डाळ घेतलेली आहे। ही जिरे, फोडणीसाठी जिरे मोहरी। आता ही 5 ते 7 मी मिरच्या काय केलेल्या आहे घेतलेल्या आहे। त्याचबरोबर अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे आणि कढीपत्ता फोडणीसाठी। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, पाकळ्या मी 7 ते 8 घेतलेल्या आहेत। आणि मुख्य म्हणजे आता काय करणार आहेत आपण, हे गव्हाचं पीठ आहे। मी गव्हाचं पीठ काय केलेलं आहे, ह्या वाटीने मी या वाटीने काय केलेलं आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आपण छानपैकी मस्त आता काय करणार आहे, शेपूचे फळं करणार आहेत। आता आपण पहिल्यांदा काय करणार आहेत, हा जो शेपू आहे तो नीट करून काय करणार आहेत, मिठाच्या पाण्यामध्ये एकदा धुवून घेणार आहेत। फक्त पाणी मिठाचं करायचं आणि त्याच्यामध्ये बुडवून काढायचं एकदा धुवून, आणि त्याच्यानंतर आपण हे चिरून घेऊयात। आता आपण काय केलेले, छान मस्त अशी धुवून आपण हे शेपू चिरून घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहेत, लसूण बारीक ठेचून घेणार आहे। त्याचबरोबर ह्या मिरच्या त्या पण आपण काय करणार आहे, ठेचून घेणार आहे। आता आपण मैत्रिणींनो काय करणार आहे, हे पिठं मिक्स करून घेणार आहे। आता ह्या मिक्स केलेल्या पिठामध्ये काय करणार आहेत आपण, 1 चमचा जिरे, आपण 1 चमचा ओवा घालणार आहे, आणि ही जी आपण मूग डाळ घेतलेली आहे ती मूग डाळ काय करणार आहेत आपण अर्धा कप याच्यामध्ये घालणार आहे। त्याचबरोबर आपण जी लिंबाची फोड घेतलेली आहे ती लिंबाची फोड काय करणार आहेत आपण त्याच्यातले बी काढून आपण हे थोडंसं पिळून घेणार आहे याच्यामध्ये। आता आपण काय करणार आहे, हे जे आपण लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, अद्रक पण टाकलं तर चालतंय, मी अद्रक पण कुटून टाकते याच्यामध्ये थोडंसं। मी काय केलेलं याच्यामध्ये अद्रक पण अर्धा इंच कुटून टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा मीठ घालायचं, परत आपण थोडंसं फोडणीमध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे। आता मी 4-5 याच्यामध्ये मिरच्या कुटून घातलेल्या आहे, पण तरीही थोडंसं अर्धा चमचा मी काय करणार आहे, लाल तिखट याच्यामध्ये घालणार आहे। पण तुम्ही जर लहान मुलं असतील तर तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकता। आता याच्यात काय करणार आहेत आपण जी चिरून घेतलेली भाजी आहे त्याच्यामध्ये घालणार आहेत आणि पीठ मळून घेणार आहेत। भाजी मुलं शेपूची भाजी खायला पण नको म्हणतात, तर तुम्ही असं करून दिलं, चपाती आणि भाजी करण्यापेक्षा तेच पीठ आपण वापरलेले आणि भाजी घेतलेली, फक्त प्रकार थोडासा वेगळा केलेला आहे। जर शेपूची भाजी जर पेंडी जर मोठी असेल तर तुम्ही एकच पेंडी वापरू शकता, आणि घरात जर माणसं जास्त कमी जास्त असेल तर याचं प्रमाण पण तुम्ही दुप्पट घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपण काय केलेले, हे पीठ आपण मळून घेतलेले। आता या पिठाचे काय करणार आहेत आपण, छोटे छोटे असे गोळे करून असे पूर्ण गोल 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 करून घेणार आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की वेळ नाही तर तुम्ही काय करू शकता, लाटून घेऊ शकता। लाटून घेऊन तुम्ही वाटीनं पण त्याचे गोल 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 भाग करू शकता। आता आपण काय करणार आहेत, हे असे जे गोल 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 करून घ्यायलेत ते जास्तही जाड करायचं नाही, कारण आपण हे पाण्यामध्ये शिजवून घेणार आहेत। त्याच्यामुळं
थोडेसे पातळच करून घेणार आहेत. तर अशा प्रकारे आपण काय केलेले, या पिठाचे पूर्ण असे गोल छान असे फळं करून घेतलेले आहेत. बघा मैत्रिणी, किती सुंदर असे छान हे फळं केलेले. आता आपण काय करणार आहेत, आता आपण काय केलं आहे मैत्रिणींनो, गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी काय करणार आहे, याचे 3 चमचे तेल टाकणार आहे. आता आपलं काय झालेलं आहे, तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे. त्याच्यामध्येच आपण लसूण काय केलेलं आहे, लसूण घातलेलं आहे. आता याच्यातच काय करणार आहे, 1 चमचा आपण जिरे आणि आता कढीपत्ता घातलेला आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या पाण्यालाच फोडणी देणार आहे. ह्या फोडणीलाच पाणी घालणार आहे. फोडणीला पाण्याची फोडणी दिलेली आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, पाणी आपलं जरा जास्त ठेवायचं, जेणेकरून काय होईल की आपले हे फळं शिजतील आणि थोडंसं लिक्विड राहायला पाहिजे. लिक्विड राहिल्यामुळं काय होईल की तुम्हाला, आता आपण याच्यामध्ये 1-2 तांबे पाणी टाकलेले. आता याच्यात आपण काय करूया, अर्धाचं आधीच मीठ टाकून घेतलेले आपण. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालू आणि आता याला उकळी आली की छान असं आपण काय करणार आहे, त्याच्यात ही फळं सोडणार आहेत. थोडंसं लिक्विड ठेवा, त्याच्यामुळं काय होईल की आपलं सूप पण एक प्रकारचं तयार होईल आणि फळं पण खायला खूप छान लागतात थोडंसं लिक्विड असल्यानंतर. त्याच्यामुळं पाणी थोडंसं जास्तच टाका. आता काय झालेलं आहे, आपल्या पाण्याला पूर्ण अशी उकळी आली, छान वाफ आलेली आहे. आता आपण काय करणार आहेत, याच्यामध्ये हे फळं सोडून घेणार आहे. छान मस्त असे आपण काय करूयात, या उकळत्या पाण्यामध्ये हे फळं पूर्ण सोडून घेऊया. आता आपण जे प्रमाण घेतलेले आहे ते प्रमाण 3 ते 4 माणसाला पुरेल असं आपण हे प्रमाण घेतलेलं आहे. बघा मैत्रिणी, किती सुंदर छान असे आपले हे झाले. जर मीठ लागत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. बघा आता हे याला काय करणार आहेत, आपण 5 ते 10 मिनटं छान असं शिजू देणार आहेत. पण अधूनमधून थोडंसं खालचं फक्त थोडं हलवत राहा, एक सारखं पण नाही, त्याच्यामुळं तुकडे होण्याची शक्यता आहे. एक 2-3 मिनिटांना तुम्ही काय करा, खाली फक्त खालच्या वरच्या खाली करा. बघा कसं मस्त छान आपलं हे फळं शिजायलेले असं खूप छान कलर बघा आणि वास तर इतका सुंदर यायला की नाही, मस्त. आता आणखीन एक 5 मिनिटं आपण याला शिजू देणार आहे. तुम्ही काय करा, छान मस्त असं, वा सुंदर, खूप छान. आता तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चव बघून बघा, मिठाचं प्रमाण खूप छान, इतका सुंदर वास यायला की नाही शेपूचा. सुंदर अशी आपली काय झालेली ही रेसिपी तयार झालेली. शेपूचे फळं खूप सुंदर लागतात, करून बघा कशी झाली, काय झालं मला टेस्ट सांगा. लिक्विड आहे बघा बऱ्यापैकी इकडं की नाही, छान असं लिक्विड आहे. त्याच्यामुळं काय होतं, एक प्रकारचं आपलं शेपूचं सूप पण छान तयार होतं. तुम्ही करून बघा, कशी वाटली मला सांगा. लाईक करा, कमेंट करा. माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला असेच वेगवेगळ्या प्रकारचे डिश बघायला मिळतील. थँक्यू.